नमस्कार, मी अश्विन बापट. या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या 5 महिन्यामध्ये 3 दिग्गज असे सतारवादक आपल्याला सोडून गेले, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं म्हणजे उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान, त्यासोबतच जयराम आचार्य आणि उस्ताद रईस खान. आणि खरं म्हणजे त्यांच्या गीताच्या परिसस्पर्शाने अनेक गीतं अजरामर झालेली आहेत, लोकप्रिय झालेली आहेत. मात्र ते आता आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि याच निमित्ताने आपण त्यांच्या आठवणी जागवणार आहोत आणि त्यांच्या कर्तृत्वाला एक प्रकारे सलामच करणार आहोत. आणि या सगळ्याबद्दल अधिक गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सिने अभ्यासक आणि लेखक अरुण पुराणिक सर. सर, तुमचं स्वागत. आणि जसं मी म्हटलं की या सगळ्या दिग्गज खरं तर खूप मोठी नावं आहेत तिन्ही आणि त्यांच्या आपण आता आठवणी तर जागवणारच आहोत. पण तत्पूर्वी या वाद्याबद्दल मला विचारायचं आहे की या वाद्याची निर्मिती कुठून झालेली आहे, वैशिष्ट्य काय सांगता येईल? तसं बघितलं तर सतारचा इतिहास जेमतेम 300 वर्षाचा. आपल्या हिंदुस्थानामध्ये रुद्रवीणा होती आणि मध्य पूर्वामध्ये बीन होती. त्यांचं हे आधुनिक स्वरूप. सितार हा शब्द पर्शियन आहे, आपल्याकडे सतार म्हणतात. सितार म्हणजे 6 तार, 6 तारांचा वाद्य ते सितार, सतार असं झालंय. अच्छा, तिथून ही म्हणजे पर्शियन मूळ वाद्य आणि तिथून मग ते नवीन वाद्याला पर्शियन नाव दिलं. आता मजा अशी आहे की सतार या वाद्यामध्ये आपले विविध भावनाविष्कार आहेत, ते हे करण्याचे प्रदर्शित करण्याची प्रचंड ताकद आहे. ते उदाहरणार्थ की शृंगारिक प्रणयामध्ये शृंगार, किंवा तुमच्या गझलमध्ये दर्द किंवा उत्कटता, किंवा नृत्य संगीतामध्ये लयीची मजा ही सतारेमुळे होती. म्हणून ती सतार सगळी वाजलेली दिसते फिल्मी संगीतात. आणि याच सतारेचे 3 जादूगार ज्यांच्याबद्दल खरं म्हणजे आता आपण बोलणार आहोत आणि त्यातल्या पहिल्या जादूगाराची थोडक्यात आपण ओळख करून घेऊया. आपण बघूया ते कोण आहेत. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान, ज्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1927 ला झाला आणि ज्यांचा मृत्यू जानेवारी महिन्यात म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वी 4 जानेवारी 2017 ला ते आपल्याला सोडून गेले. उस्ताद विलायत खान पंडित रविशंकर यांच्या तोडीचे सतारवादक म्हणून त्यांची ओळख होती. जाफर खानी बाज हा त्यांचा एक आपण काय म्हणूया वैशिष्ट्य होतं, हे त्यांचं एक विशेष होता त्यांचा. आणि त्यांची गाजलेली गाणी कुठली सांगायची झाली तर मोहे पनघट पे, मोगले आझम अतिशय अजरामर असा चित्रपट. त्यानंतर कोहिनूर, पुन्हा एकदा एक लोकप्रिय गाणं, मधुबन में राधिका. त्यासोबतच मेरे लिए वो गमे इंतजार, अनोखा प्यार चित्रपटातलं, आणि अनारकलीतलं जाग दर्द इश्क जाग. अशी खरं म्हणजे असंख्य गाणी आहेत सर. पण काय सांगाल यांच्याबद्दल आणि खास करून जी त्यांनी शैली विकसित केली, जाफर खानी बाज, काय होतं नेमका? यांनी बीन हे वाद्य, वीणा हे वाद्य आणि सतार ह्यांची तमाम वैशिष्ट्य एकत्र केली. म्हणजे आपल्या गुरुने दिलेलं ज्ञान, स्वतःची कल्पना शक्ती आणि स्वतःचा अनुभव, त्यातून ही जाफर खानी शैली निर्माण झाली. जाफर खानी शैली म्हणजे काय की दोन्ही हातांमध्ये संतुलन राखून सतारीचं वजन तोलून त्याच्यात विविध रंग भरणे, त्याला जाफर खानी शैली म्हणतात. आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल जाफर खानी शैली, त्याने आता घसेट, झाला असे भरपूर प्रकार आहेत याच्यामध्ये सतारेमध्ये. म्हणजे तांत्रिक याच्यात जात नाही. बरोबर. पण जर तुम्ही कोहिनूर सिनेमातलं मधुबन में राधिका नाचे हे जर गाणं बघितलं तर त्याच्यामध्ये सतार खासाहेबांनी वाजवले आणि त्याच्यात ऍक्टिंग दिलीप कुमारने केली. पण त्याच्यात वास्तवता येण्यासाठी दिलीप कुमारने 2 महिने खासाहेबांच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलं की सतार कशी वाजवायची. आणि त्याच्यामध्ये ठोक झाले वगैरे आहेत. तर तुम्ही जर त्याचा प्रत्यक्ष फिल्म मधलं शूट हे बघितलं दिलीप कुमारने कसे वाजवले, मग तुम्हाला जाफर खानी शैली कशी असते, ते ठोकताना कशी असतात ते कळेल. आणखी एक तुम्हाला मला विचारायचं आहे की खासाहेबांचं म्हणजे इतकं कर्तृत्व तर मोठंच आहे आणि खास करून एका गाण्याचा उल्लेख नेहमी व्हायचा की जी सतारवादकांसाठी ऑडिशनच आहे जणू ते गाणं म्हणजे, तर त्याचा उल्लेख ते आवर्जून करायचं. त्याच्याबद्दल काय? त्याच्यामध्ये काय होतं की संगीतकार सी रामचंद्र अत्यंत विद्वान संगीतकार. म्हणजे जेव्हा रेकॉर्डिंग असायचं तेव्हा सूर आणि ताल ह्याच्याशिवाय त्यांच्या मनाला दुसरा विशेष स्पर्श होत नसतो. त्यांनी आपलं अनारकलीसाठी गाणं केलं, ए जिंदगी उसी की है. आता हे गाणं कसं आहे की काफी थाटातील किरवाणी, काफी आणि भिंपलासी हे तिन्ही राग एकत्र करून त्यांच्या मिश्रणातून, त्याच्या संगमातून या गाण्याची निर्मिती झाली. त्याची ए जिंदगी उसी की है हा जो कोमल दैवत आहे हा किरवाणीतला आहे. जो किसी का हो गया हा दैवत आहे, कोमल दैवत हा काफी मधला आहे. आणि पुढचं गाणं आहे जे आहे ते बिंबलासी मध्ये. आता हे गाणं जर तुम्ही नीट ऐकलं तर ह्याच्यामध्ये काही वेळेला 13 बार नंतर म्हणजे 13 मात्रा नंतर सतारीचा पीस चालू होतो, काही ठिकाणी 2.5 मात्रा नंतर आहे. आता हे जे वादन करताना तुम्हाला प्रत्यक्ष नोटेशन समोर ठेवून त्या मात्रा मोजूनच ते वादन,
खरंय. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं म्हणायचे की ज्याला हे गाणं येतं वाजवता येतं त्याला सतार येते. वा. आणि 1953 मध्ये हा जेव्हा पिक्चर रिलीज झाला तेव्हा असं काटेकोर वादन करणारे फक्त 2च माणसं होती. वा. स्वतः पंडितजी, आपले स्वतः खासाहेब अब्दुल हलीम जाफर खान आणि दुसरे पंडित जयराम आचार्य, या दोघांनी मिळून हा पीस वाजवलेला आहे. क्या बात आहे. तेव्हा खरोखरच अशी असंख्य गाणी जसं आपण मगाशी म्हटलं की ह्या कलाकारांनी आपल्याला दिलेली आहेत. आपण पुढच्या कलाकाराकडे जाऊया. पंडित जयराम आचार्य यांची आपण आता आधी थोडक्यात ओळख करून घेऊया आणि मग बोलूया. आपण बघूया. पंडित जयराम आचार्य यांचा जन्म 4 जुलै 1928 ला झाला आणि मृत्यू 5 एप्रिल 2017 ला झाला. पंडित रविशंकर यांच्याकडून त्यांनी सतार वादनाचं मार्गदर्शन घेतलं. काही काळ त्यांच्याकडे त्यांनी धडे घेतले असं आपण म्हणूया. HMV, राजकमल, कला मंदिर याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान पंडित जयराम आचार्य यांनी दिलेलं आहे. आणि त्यांची गाजलेली गाणी काही जर घ्यायची झाली तर परख मधलं आपल्या सगळ्यांच्याच ओठी असलेलं ओ सजना बरखा बहार आई, त्यानंतर छोटे नवाब मधलं मला वाटतं R.D. बर्मन यांचं डेब्यू फिल्म आहे हे, घर आजा घिर आई. येस. आणि सारी सारी रात तेरी अजिबत शुक्रिया चित्रपटातलं आणि गुड्डीतलं सगळ्यांचं आवडतं गाणं बोल रे पपिहरा, जसं मगाशी आपण म्हणत होतो. आणि तेरे बिना जिंदगी से शिकवा, आंधी मधलं संजीव कुमार आणि आपण जो बघितलेला आहे चित्रपट लोकप्रियता, अशी खरं म्हणजे खूप गाणी आहेत. सर यांच्याबद्दल काय सांगा. जयराम आचार्य जेव्हा इंडस्ट्रीत आले, HMV साठी त्यांचं पहिले ऑडिशन भाटकर बुवाने केलेलं. स्नेहल भाटकरनी त्यांची पहिली ऑडिशन घेतली. तिथे त्यांची ओळख झाली वसंत देसाईंची. वसंत देसाईंनी नृसिंह अवतार 49 सालचा पहिला पिक्चर त्यांना दिला. तिथून ते राजकमलला आले. राजकमल मध्ये जनक जनक पाहायला पाहिजे, 909 नाही मिलाव, परछाई या पिक्चर मध्ये गाणी गाजली त्यांची. त्यांची स्वतःची सोलो पीस गाजली. तिथे श्रीरामचंद्र यांची त्यांची ओळख झाली. आणि जसं तुम्ही सांगताय आता श्रीरामचंद्र यांची त्यांची खूप घट्ट मैत्री होती. हा, त्याच्या आधी तुम्हाला सांगायचं की जेव्हा राजकमलमध्ये ते काम करत होते तर विजय शांताराम त्याचे डायरेक्टर होते. तर 3-4 असत्या पिक्चर मध्ये त्याच्यामध्ये सीन मध्ये स्वतः यांनी सतारा वाजवले आणि त्या पिक्चर मध्ये ऍक्टिंग पण केलेली आहे. 3-4 क्या बात आहे. म्हणजे बाहेरचे हे घेण्यापेक्षा आर्टिस्ट घेण्यापेक्षा अण्णा त्यांना त्या आर्टिस्टना तिथे बसवायचे. वा वा वा. आणि त्यांच्या सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे ओ सजना बरखा बहार आई हे जे त्यांनी परख मधलं जे गाणं केलं तर मजा अशी होती की हे गाणं आधी बंगालीमध्ये पहिल्यांदा आलं, नंतर ते हिंदीमध्ये आलं. की एक संध्याकाळची वेळ आहे, अंधार पडायला लागलेला आहे आणि हळूहळू टपटप टपटप पावसाला सुरुवात होते. ती नाही काय गावाबाहेर झोपडीच्या बाहेर ती उभी आहे आणि ती सगळी नजारा बघत असते. आणि इथे बॅकग्राऊंडला जयराम आचार्य यांचा ऑब्लिगेटो चालू होतो. आणि मजा अशी आहे, तुम्ही जर ते गाणं बघाल त्याच्यानंतर तर त्याचा सतारीचा टोन आणि सतारीची लय आणि पावसाचा छिडकावा असल्याची आपलं फील देतो. क्या बात आहे. आणि तेच वातावरण निर्मिती, आता पावसाळ्याचे दिवस पण आहेत तर आपण ते एक वातावरण निर्मिती करूया. तिकडे एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. 3 दिग्गज सतार वादकांना मानाचा मुजरा करतोय आपण त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत सिने अभ्यासक लेखक अरुण पुराणिक सर. सर, आपण जयराम आचार्य यांच्याबद्दल बोलत होतो आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला होता श्रीरामचंद्र आणि त्यांच्या मैत्रीबद्दल. त्याच्याबद्दल आम्हाला आणखी जाणून घ्यायचं, कशी होती मैत्री? दोघांची मैत्री तर होतीच. आणि श्रीरामचंद्र जयराम आचार्यांसाठी स्पेशल सतारचे पीस बनवत असत. पण मजा काय झाली, 1957-58 ची गोष्ट असेल. जयराम आचार्य गेले ते रेकॉर्डिंगला. रेकॉर्डिंग चालू होतं, OP नय्यरचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि त्या रेकॉर्डिंगला उशीर झाला. आणि अण्णा उर्फ श्रीरामचंद्र त्यांचं रेकॉर्डिंग होतं दुपारी. बराच वेळ झाला, अजून जयराम आचार्य येत नाहीत, पण अण्णा रागवलेले होते. बट त्या रेकॉर्डिंगला LV प्रसाद म्हणजे त्या सिनेमाचे डायरेक्टर आणि निर्माते, लता आणि आशा गायिका असे सगळेच खोळंबलेले होते. हे आले उशिरा आल्यानंतर आता श्रीरामचंद्र नुसतं त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आहे ना, ते शरमल्यासारखं झालं. त्यांनी गुपचूप आत आले, सतार घेतली आणि वाजवायला सुरुवात केली. आणि असा अप्रतिम पीस वाजवला त्यांनी की ते गाणं झाल्यानंतर श्रीरामचंद्र स्वतः उठले आणि त्यांनी जयराम आचार्यांना मिठी मारली. आणि ते गाणं होतं ओ चांद जहा चारदा मधलं ओ चांद जहा ओ जाय. आणि त्याच ह्या पिक्चर नंतर श्रीरामचंद्र शिवाजी पार्कला आपला जो फ्लॅट होता तिथे राहत होते तो फ्लॅट जयराम आचार्यांना दिला. आणि आता आपण आणखी एका कलाकाराकडे जाणार आहोत ज्यांचं देखील खूप मोठं योगदान राहिलेलं आहे या गाण्यांमध्ये. आपण बोलतोय उस्ताद रईस खान यांच्याबद्दल. तर त्यांच्याबद्दल आधी थोडंसं जाणून घेऊ आणि मग सरांशी बोलूया. आपण बघूया. उस्ताद रईस खान 25 नोव्हेंबर 1939 ला त्यांचा जन्म झाला आणि 6 मे
2017 म्हणजे याच महिन्यात ते आपल्याला सोडून गेलेले आहेत. स्वतः ते उत्तम गायक होते आणि BBC लंडनसाठी 1978 मध्ये घुंगरू टूट गए हे इन्स्ट्रुमेंटल गाणं रेकॉर्ड करणारे ते पहिले म्युझिशियन होते. अशी त्यांची ओळख, एक आगळं वेगळं असा आपण म्हणूया त्यांचं काम इकडे. नंतर त्यांनी गाजलेली काही त्यांची गाणी आहेत, त्याच्यामध्ये बैयाना धरो दस्तक मधलं इशारो इशारो में, कश्मीर की कली, ओ.पी. नय्यर यांचं खूप लोकप्रिय असं म्युझिक, चंदन सा बदन सरस्वती चंद्र चित्रपटातलं हे देखील खूप गाजलेलं गाणं, आणि रस्मे उल्फत को निभाए, त्यासोबतच जाइये अब कहा जाएंगे. खूप गाणी आहेत अशी जी खरं म्हणजे रसिकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण करून आहेत. सर त्यांच्याबद्दल काय सांगा? उस्ताद रईस खान जे आहेत त्यांचे वडील होते बिनकार आणि त्यांची आई प्रसिद्ध गायिका होती. बर. आणि उस्ताद विलायत खान हे रईस खानचे सख्खे मामा. बरोबर. ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ह्यांचे इतर कलाकार हे सतार वाजवत असत. हो. रईस खानची सतार ही गात असे. वा. गायकी अंगाने वादन करणं ही यांची स्पेशालिटी होती. क्या बात. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे हे सतारीला 4 नंबरची तार लावत. 4 नंबरची तार असं कडक असते, म्हणजे ज्याचा मीन काढायला वाजवायला फार कठीण असतं, लोकांना जमत नाही. त्याच्यामुळे ह्यांचं गाणं कुठचं असेल, गाण्यातले सतारीचा पीस, ह्यांचा पीस जो आहे तो सहज ओळखता येतो की हा टच आहे, हा रईस खानचा आहे. हा फरक आहे. क्या बात आहे. पण आम्ही असं ऐकलं होतं की अनेक दिग्गज संगीतकार ज्याच्यामध्ये मदन मोहन असतील, ओ.पी. नय्यर असतील, ही मंडळी जर रईस खान नसतील तर आपलं रेकॉर्डिंगच करायची नाही. हे खरं आहे? आणि काम असं का व्हायचं? हा बरोबर आहे. रईस खान इतके सितारवनात तरबेज होते की त्या माणसांना, त्या गृहस्थाला कधी रियाज करायची, रिहर्सल करायची गाण्यांच्या आधी ही गरज लागलेलीच नाही. बरं, मदन मोहननी जर सांगितलं की एखाद्या गाण्याचा तुकडा त्यांना दिला, पीस दिला, तो 10 प्रकारे वेगळ्या प्रकारे वाजून दाखवायची की बाबा हे ठेवलं तुझ्या समोर, या प्लेटमध्ये तुला जे आवडतं ते घे. क्या बात आहे. इतकं एक्सपर्ट मनुष्य की रेकॉर्डिंगची सगळी तयारी झाल्यानंतर हे शेवटी येईल आणि कधीही रिटेक नाही या माणसाचा. क्या बात आहे. आल्यानंतर वाजूनच जाईल. म्हणून ह्या 6 तारखेला गेला 2006 मध्ये ह्याला खास कराचीवरनं बोलवून आम्ही मुंबईत त्यांचा सत्कार करून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना दिला. वा. तुम्हाला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांचे स्वभाव विशेष काय जाणवले, अगदी थोडक्यात काय सांगाल? एक तर कलाकार हे असतात, मी थोडंसं त्यांना इगो वगैरे असतोच, ते थोडंसं होतं, पण कलाकार म्हणून ना त्यांच्यासारखा कलाकार, त्याच्यासारखा कलाकार होणार नाही. सतार बोलते, त्यांची सतार बोलते, हसते, गाते, असे कलाकार नाही होणार. क्या बात आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की सच्चा कलाकार, आणि त्या सच्च्या कलाकाराची सच्ची कला आपल्याला गाण्यांमधनं भेटतच आली आहे. तर ज्याने आपल्याला खरोखर भरभरून आनंद दिला अशा 3 दिग्गज कलाकारांच्या आठवणी जागवण्याच्या निमित्ताने आता आपण गप्पा मारल्या होत्या. अरुण पुराणिक सरांची सर खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी म्हटलं की ही कलाकार मंडळी जरी शरीर रूपाने आपल्याकडनं गेली असली तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने, त्यांच्या या अप्रतिम अशा अदाकारीने, आविष्काराने आपण म्हणूया किंबहुना, ते आपल्या सोबतच आहेत. त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्यांना आपण पुन्हा एकदा सलाम करूया, मानाचा मुजरा करूया आणि या खास गप्पांमध्ये इकडेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.